राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्यातर्फे आज अजितदादांना रांगोळीच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। सांगलीतील कलाकारांनी साकारलेल्या आकर्षक रांगोळी चित्राद्वारे त्यांच्या कार्याला आणि नेतृत्वाला आदरांजली वाहण्यात आली। उपस्थित कार्यकर्त्यांनी 2 मिनिटे मौन पाळून कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष मान्य पद्माकर जगदाळे सर, नगरसेवक विष्णू माने, गजानन मगदूम, कामगार जिल्हाध्यक्ष मुझफ्फर सनदी, जिल्हा कार्याध्यक्ष सुहास बेलकर, महिला प्रदेश सरचिटणीस सुवर्णा पाटील, सरफराज कच्छी, आकाश माने, राधिका हरगे, तौहीद शेख, प्रशांत माने, स्वाती भोई, नेहा कुंभार, कमल चव्हाण, तौहीद फकीर, स्वप्नील जाधव, जमीर अणापुरे, अमोल धोत्रे, संजय कदम, मोहसिन शेख, दादासाहेब कोळेकर, उदय पोद्दार व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमात अजितदादांच्या विकास दृष्टी, संघटन कौशल्य आणि जनतेशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा उल्लेख करण्यात आला। रांगोळीच्या या अनोख्या श्रद्धांजलीने उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झालं। आभार कामगार जिल्हाध्यक्ष मुझफ्फर सनदी यांनी मानले। आज या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्याला त्यांचं श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण आज केलेल्या सगळ्यांचा आधार सर्वांचा आभार आहे। दादा आपल्या आहे ही कल्पना आपल्याला काय मनाला पडलेली नाही आहे, तरी सुद्धा कुठेतरी आपण सावरायला पाहिजे। दादांचं व्यक्तिमत्वच वेगळं होतं। सर्व समाज घटकांना त्यांनी सोबत घेऊन जाणार असं दादांचं व्यक्तिमत्व होतं। अगदी सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि न्याय दिलाच त्यांनी। गेल्या 2.5 वर्षापूर्वी आम्ही सुद्धा दादांच्या विचारानं त्यांच्याकडे गेलो, पक्षात प्रवेश केला, तर त्यावेळेस दिग्विजय सूर्यवंशी असतील आणि आम्ही असेल तर जिल्हाध्यक्ष पदासाठी मी मागणी केली, तर त्यांनी कशाचाही विचार न करता दादांनी लगेच जिल्हाध्यक्ष पद मला दिलं। महिलांचा मान सन्मान त्यांनी नेहमीच ठेवत होते। तर सर्व समाज घटकांना शिव शाहू फुले आंबेडकर यांचा विचाराचा वारसा घेऊन जाणारे असं दादा होते। तर तेच विचार आपण आपल्या सोबत घेऊन हा राष्ट्रवादी पक्ष आहे तो आपण पुढे न्यायचा आहे। त्यांच्या विचारांना सोबत घेऊन आपण जायचं आहे आणि दादांचं परिवार असेल तर त्यांना त्यातून सावरण्याची शक्ती त्यांना देवो। आणि दादांना आम्ही सर्व महिला असतील, आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल दिला त्यांच्याकडून दादांना श्रद्धांजली वाहतो। श्रद्धांजली हा शब्द म्हणायला सुद्धा खूप अवघड जाते, पण दादांच्या आपण जे राष्ट्रवादी पक्ष पुढे चालवणार आहोत चांगल्या पद्धतीने ते चालवलं तरच ही दादांना श्रद्धांजली व्हायल्यासारखी होईल। एवढंच बोलते। मान्य होत नाही, आपल्या विचाराला पटत नाही, परंतु आलेल्या संकटाला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही। कारण दादा म्हणजे या महाराष्ट्रातील लाखो कुटुंबाचा आधार होते, मायबाप होते आणि ते आपल्यातून निघून गेले। या संकटातून सावरण्याची क्षमता कुटुंबाला आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला परमेश्वरानं बळ व ताकद द्यावी। दिलेलं वचन पाळणारा, शब्दाला पक्का असणारा या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये असा नेता परत होईल का नाही हा शंकेचा विषय आहे। कारण एखाद्याला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी त्याच्यासाठी कोणतीही ताकद मोजायला लागते, ते दादा मोजत होते आणि करत होते। उदाहरण द्यायचं झालं असेल तर ज्यावेळी 2 राष्ट्रवादी वेगळ्या झाल्या त्यावेळी ठराविक कार्यकर्ते दादाकडे आम्ही गेलो। त्यामध्ये जगदाळे सर असतील, इद्रिस भाई, दिग्विजय सूर्यवंशी, राधिका हरगे असतील, वीरेंद्र थोरात, 5-6 कार्यकर्त्यांना ताकद द्यायचं। त्यावेळी आम्ही नगरसेवक सुद्धा कार्यकर्ते नव्हतो, म्हणजे बॉडीची मुदत संपलेली होती। अशा काळामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना बळ, सांगली मिरज कुपवाड शहराचा विकास व्हावा न मागता 50 कोटी रुपये निधी महापालिका शहराच्या विकासासाठी दिला। 2-2.5 महिन्यापूर्वी मुंबईमध्ये प्रदेशवरती दादांनी प्रत्येक जिल्ह्याची आढावा बैठक घेतली। तिथं सुद्धा आपण कशा पद्धतीने इलेक्शन लढवायची याचा विचार विनिमय करण्यासाठी गेलेलो होतो, परंतु न मागता त्या ठिकाणी सुद्धा दादांनी तुम्हाला आणखी 50 कोटी रुपये निधी द्यायचा राहिलाय, तो येणाऱ्या काळात तुम्हाला देतोय, तुम्ही ताकदीने महापालिका लढवा आणि प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करा, असे दादांचे गौरवोद्गार होते। असा नेता मी तर माझ्या 25-30 वर्षाच्या हयातीमध्ये दिलेला शब्द पाळणारा, तळागाळातल्या कार्यकर्त्यांना मान सन्मान देणारा, जातीभेदाचं राजकारण न करता शाहू फुले आंबेडकरांचा विचार सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम महायुतीमध्ये असताना सुद्धा
सर्व जाती धर्माला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सर्वसामान्य कुटुंबातल्या महिलेला, राधिकाताई आर्गेला महिलांचं अध्यक्ष केलं, जगदाळे सरांना अध्यक्ष केलं. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना फंड देऊन आम्हाला महापालिकेमध्ये ताकद दिली. अल्पसंख्याक समाजाचा एक दादांच्या लेवलला म्हटलं तरी इद्रिसभाई तसे छोटे कार्यकर्ते, परंतु कुठलीही अपेक्षा न बाळगता सांगली जिल्ह्याला ताकद देण्यासाठी, अल्प समाजाला ताकद देण्यासाठी इद्रिसभाई सारख्या कार्यकर्त्याला विधान परिषदेची आमदारकी दिली. म्हणजे प्रचंड प्रेम करणारा नेता कसा असावा तर अजितदादांसारखा असावा, असा आदर्श या महाराष्ट्रात नव्हे या देशामध्ये कुठल्याच नेत्याकडे बघायला मिळत नाही. एका कामासाठी एक माणसाला 50 वेळा जावं लागते, परंतु दादाकडे काम होत असेल तर एका मिनिटामध्ये होय तर होय, नाहीतर नाही निर्णय घेणारा प्रखर व्यक्तिमत्व असणारा, परंतु आतून त्यांचं अंतकरण इतकं गरिबांसाठी तळमळीचं होतं. त्यांच्या आता ज्या रील्स आणि व्हिडिओ येतोय त्यातनं आपण बघतोय त्यांनी गोरगरिबांसाठी काय कार्य केलं. आणि कालचा जो लाखोचा जनसमुदाय जे बारामती शहरामध्ये थांबायला जागा नव्हती, त्या ग्राउंडवर जागा नव्हती, त्यावेळी बघितल्यावर कळतंय हा जनतेचा लोकनेता या महाराष्ट्रापासून हरपला. असं नेतृत्व भविष्यामध्ये पवार फॅमिलीमध्ये घडावं, दादांचे विचार आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी जगदाळे सर असतील आणि पार्टीचे आमदार आपले इद्रिसभाई नायकुरी यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये अजितदादांचा विचार एकसंघ राहून पार्टीचा विचार सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम म्हणजेच हीच खरी अजितदादांना खरी श्रद्धांजली होईल असं मला एक कार्यकर्ता म्हणून वाटतंय. मी श्रद्धांजली वाचून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व कार्यकर्त्यांना असं कधी आयुष्यात वाटलेलं नव्हतं. असे दादा मी इतर वेळेला कायम वेळेमध्ये जाणारे दादा ही मात्र जाण्याची वेळ त्यांनी चुकवली असं म्हणणं गरजेचं आहे. कारण का आता जर बघितलं तर सर्व कार्यकर्ते संपूर्ण देशामधून असू दे किंवा सर्व पक्षामधल्या कार्यकर्त्यांना सुद्धा दादा हवेवेस वाटले. दादांचं व्यक्तिमत्व हे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं होतं. कधी त्यांनी जातीपातीचं राजकारण केलं नाही, कधी लहान मोठं बघितलं नाही. त्यांच्या शब्दामध्ये कडक स्वभाव होता, परंतु आतून ते मृदू होते. आणि सर्व आपल्या भल्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना शिस्त लागावी, कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा या एकाच दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांच्या बाबतीत त्यांनी कडक भूमिका घेत होते. परंतु तेवढेच ते मनमिळावू आणि प्रेमळ होते. सर्व घटनांना बरोबर घेऊन त्यांनी काम केलं. आणि आज जी बारामतीमध्ये जी गर्दी बघितली हेच दादांनी मिळवलेलं आहे. कारण का सर्व समाजामध्ये आज त्यांचं पूर्ण मातीची नाळ असणारा हा नेता होता. आणि हा लोकाभिमुख नेता असल्यामुळं आज आपण इतर पक्षामध्ये बघतो अशा नेता सर्वसामान्यांची जाण असणारा आणि सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारा, आज नावानं हात मारणाऱ्या कार्यकर्त्यांना असा हा नेता होता. कधीच त्यांनी गाडीतून जाताना सुद्धा थांबून कार्यकर्त्यांना भेटून खाली उतरून त्यांनी सर्वांशी संवाद साधलेला आहे. अशा थोर नेत्याला आपण सर्वजण मुकलेलो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ही जी भरारी चालू होती दादांची ती थांबलेली आहे. परंतु जगदाळे सर मला इथं आपल्याला विनंती करायची की आपण हे सगळे वाऱ्यावर सोडून चालणार नाही. आपल्या सर्वांना दादांचे साथ बरोबर, दादांचे विचार सर्व समाजाला बरोबर घेऊन, दादांचे विचार घेऊन आपण हा पक्ष निश्चितपणे आपण पक्षाच्या पाठीशी सर्वांनी राहिलं पाहिजे. आणि पक्षाची ही धुरा अशीच पुढं तेवत ठेवली पाहिजे. दादांच्या परिवारामध्ये लोकांना बरोबर घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली इद्रिसभाई असतील, आपण असतील, आपल्या सर्व जिल्ह्यातील नेते असतील, आपण सर्वांना बरोबर घेऊन आपण दादांचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि असंच राष्ट्रवादीचं काम जर केलं तर निश्चितपणे दादांच्या आत्म्यास शांती लाभेल. आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी आपण खचून न जाता सर्वांनी मिळून आपण धडाडीने इथून पुढे दादांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करूया. आज या ठिकाणी त्यांच्या परिवाराला सुनेत्रा वहिनी असतील, जय दादा असतील, पार्थ दादा असतील, संपूर्ण त्यांच्या कुटुंबाला आज त्यांना ही दुःख पचवण्याची आणि दुःख सहन करण्याची परमेश्वराजवळ प्रार्थना करते की त्यांना ताकद मिळो. आणि इथून पुढच्या काळामध्ये हीच दादांच्या कामाची पावती म्हणून आपण सर्व समाज आणि सर्व कार्यकर्ते मिळून दादांची ही धुरा अशीच तेवत घेऊन आपण कार्यरत राहूयात. हीच दादांना खरी श्रद्धांजली होईल. बद्दल बोलायला शब्दच नाही. पण आमच्याकडून मी स्वाती भोई आणि ऋषिकेश चौधरी आम्ही दोघांनी मिळून कलेतून दादांना भावपूर्वक श्रद्धांजली द्यायचा प्रयत्न केला आहे. तर दादा असताना खरं तर ही रांगोळी काढायचं स्वप्न होतं माझं. आणि
त्यांनी असताना जरी बघितलं असतं त्यांना खरंच खूप छान वाटलं. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.